रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जीवनाचा प्रवास करत असताना पैसा हे आपल्याकडे कासवासारखं येत असतात आणि सशासारखं निघून जात असतात. म्हणून जीवनात रिस्क घेत राहा. जिंकला तर आनंदी व्हाल आणि हारला तर हुशार व्हाल. दोस्तानो, वाहत्या पाण्याप्रमाणे चांगलं काम करत राहायचं. वाईटाचा कचरा हा आपोआप किनाऱ्याला लागत असतोय. दोस्तानो, जितकं आपलं मोठं मन तितकं सोपं जीवन असतं. आपल्याला माहितीये, वादानं अधोगती होते तर संवादानं प्रगती होत असते. जग काय म्हणेल हा विचार आपण कधीच करायचा नाही, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची ती थट्टा करत असतात आणि यशस्वी लोकांवर जळत असतात. सुख आणि दुःख या दोन बिंदूंना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे जगणं. दोस्तानो, जगणं हे नेहमी आनंदित करायचं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आठवणी खरंच चांदण्यासारख्या असतात. कोणती कधी लुकलुकेल सांगता नाही येत. वयानं आणि शरीरानं आपण आपोआपच मोठं होत जातो. परंतु जोपर्यंत आयुष्यात अडचणी, अपयश आणि गद्दार लोक भेटत नाहीत, तोपर्यंत आपण चतुर, हुशार आणि समजदार होत नाही. विश्वासघात करणारा, दगाफटका करणारा हा आभाळातून पडलेला नसतो. आपण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला ही आपली चूक होती हे तो दाखवून देत असतो. दोन मनं कितीही दूर गेली, किती विसरायचा प्रयत्न केला, तरी गुंतलेलं मन हे सहजासहजी वेगळं होत नसतं. अंधाराला नव्हे तर अंधारात ठेवणाऱ्या माणसाला टाळा. आवडत्या माणसाची एक भेट खूप काही देऊन जात असते. भावकीला बदलवणं हे शिवरायांना जमलं नाही, पेशव्यांनाही जमलं नाही आणि आपल्यालाही ते जमणार नाही. बदल हा स्वतःत केला पाहिजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका. किती भांडा, प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होत असतो. स्वतः बदला आणि आनंदी जीवन जगा. माणसाची सगळ्यात वाईट स्थिती खोटं सहन होत नाही आणि खरं सांगता येत नाही. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये अशी नाती हवी. ज्याला आपण आपलं करू शकत नाही त्याच्या आठवणीत राहून आनंदी राहणं याला सुद्धा प्रेम म्हणत असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीला कामापुरता वापर करून घेणं हा सर्वात मोठा विश्वासघात असतो. बापानं आपली जबाबदारी झटकल्याशिवाय मुलांना आपल्या जबाबदारीची जाणीव होत नसते.
रोज रोज बोलण्यानं एकाला सवय लागते, तर एकाला तुमचा कंटाळा येत असतो. नातं म्हणजे परीक्षा नाही, पास किंवा नापास ठरवायला. नातं म्हणजे स्पर्धा नाही, जिंकणं किंवा हारणं ठरवायला. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता, याची जाणीव म्हणजे नातं. हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहत असतात. जीवनात हव्या असलेल्या गोष्टी खूप उशिरा मिळतात. जेव्हा मिळतात तेव्हा आपली आवड संपून गेलेली असते. बायको तोपर्यंत तुमची असते जोपर्यंत ती तुमच्याशी हक्कानं भांडत असते, रुसत असते, काही न विचार करता आपल्या मनातलं सारं रडून तुम्हाला सांगत असते. ज्या आईची काळजी तिचा मुलगा करतो, ते आईपेक्षा जास्त श्रीमंत तर एखादी राजमाता सुद्धा नसते. इच्छाशक्ती असेल तर आपलं दारिद्र्य श्रीमंतीत परावर्तित करता येतं. आपल्या अवगुणांचा त्याग करून सन्मानानं जगता येतं. आळशीपणा सोडून आपलं आरोग्य निरोगी बनवता येतं. इतकंच काय, इच्छाशक्ती असेल तर खोट्या मोठेपणाच्या मागे धावणाऱ्या आपल्या मनाला आवरून एक आदर्श माणूस बनवता येतं. लोकांना हक्क गाजवता येतो, पण नातं निभावता येत नाही. औलादीसाठी घाट्यात जाणारा जगातील एकमेव व्यापारी म्हणजे बाप. मागच्या जन्मातील काही ऋणानुबंध असतात. उगाच कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं. सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुखाशी 2 हात करा. चांगली वेळ नक्की येईल. आयुष्य एकदाच मिळत असतं. चांगलं काम करून गाजवायचं का वाईट वागून माजायचं, हे आपण ठरवायला पाहिजे. भूक भागवणारी माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी कधीही गद्दारी करायची नसते. परिस्थिती किती ढासळली तरी सुद्धा मनस्थिती ही ढासळू देऊ नका. कारण एकदा का मनस्थिती बिघडली की मग गांडुळासारखी माणसं सुद्धा आजगराचं रूप धारण करून गिळंकृत करू पाहत असतात. बायको रडली की पुरुषाचा आशीर्वाद हे कमी व्हायला लागतात. पुरुषाला स्त्रीच्या प्रत्येक अश्रूंची किंमत ही मोजावी लागत असते. म्हणून प्रयत्न करा तुमची बायको कधी रडणार नाही. ज्याची बायको सुखी तर तो सुखी आणि त्याचं सगळं घर सुखी. सगळ्यांनाच सगळं सांगायचं नसतं, पण जो आपल्या भावना शब्दाविना समजून घेतो त्याच्यापासून काही लपवायचं देखील नसतं.